हाय. आज जरा हॅपनिंग दिवस आहे. मुंबईत सध्या काला घोडा फेस्टिवल सुरू आहे आणि या फेस्टिवलसाठी मी जाणार आहे. सो या फेस्टिवलमध्ये वेगवेगळे नाट्यप्रयोग असतात, स्टँडअप्स असतात, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात, फनफेअर असते आणि काला घोडा फेस्टिवल चे स्टॉल्स पण आहेत बरेच, ज्याच्यात शॉपिंग करू शकता तुम्ही. हँडीक्राफ्ट आहेत आणि बऱ्याच गोष्टी आहेत. तर खूप गर्दी असते एकतर. पण मी आज जाणार आहे उर्मिलायन नावाच्या नाटकाला. रदर मी परवा पण गेले होते. अश्विनी कासारचं दगड आणि माती हे नाटक होतं. त्यावेळेलाच खरं तर मी ब्लॉग करणार होते, पण खूप घाई झाली त्यामुळे मला तो करता आला नाही. सो आज जरा वेळ आहे तर आज करते आहे. आणि नाटक तर बघणारच आहे, पण आज आम्ही शॉपिंगसाठी सुद्धा जाणार आहोत. तर म्हटलं की जरा आज इंटरेस्टिंग होऊ शकतो दिवस. तर भेटत राहूया मध्ये मध्ये. आज मी जाणार आहे ट्रेनने, कारण एकतर टाऊनला जायचं म्हणजे खूप ट्रॅफिक, परत तिकडे गेल्यानंतर पार्किंगचा प्रश्न येतो. त्यामुळे ट्रेननीच जाणार आहे. आणि आज हे मी घातलंय. हे खरं तर ट्रू ब्राऊन नावाचा ब्रँड आहे, त्यांचा ड्रेस आहे. पण हे खाली असं दिसतंय का तुम्हाला, बर्म्युडा टाईप असं एक दिलेलं आहे. हाफ पॅन्ट पण नाही म्हणता येणार, त्याच्यावरून थोडीशी लांब अशी पॅन्ट आहे. तर हा कम्फर्टेबल वाटतं मला कॉस्ट्युम, कारण ट्रेननी जायचं आहे. आणि हा दुपट्टा घेणार आहे मी त्याच्यावर. असा सिल्कचा आहे हा, असं काठावर्क आहे, असे स्टिचेसवालं वर्क आहे त्याच्यावर. मला खूप आवडला आहे तो. खरं तर हा मावशीकडनं ढापला आहे मी, तिचा आहे, ती वापरत नाही त्याच्यामुळे तो मला मिळाला आहे. पण दुपट्ट्यांचं कलेक्शन माझ्याकडे खूप आहे, दाखवेन कधीतरी. त्यामुळे दुपट्टे आवडतात. असं एकंदरीत अवतार असणार आहे. आणि असं आता आपण ट्रेननी जाणार आहोत. मोठी बॅग घेऊन जाणार आहे मी. मोठी बॅग घेऊन जाणार आहे, कारण येताना कदाचित म्हणजे 90% तरी मी शॉपिंग करेनच. ते त्याच्यात ठेवायला लागेल. प्लस पाण्याची बाटली, तिळगुळाचे 2-4 लाडू घेऊन ठेवणार आहे, मध्येच अगदीच तोंडात टाकायची वेळ आली तर. तर असं छोटं छोटं काय काय आहे. तर मोठी बॅग घेऊन जाणार आहे. भेटत राहूया असंच मध्ये मध्ये. आणि बघूया काय काय घडतंय दिवसभरात. मी पण एक्सायटेड आहे, नाटक बघायला पण, शॉपिंगसाठी पण. तर भेटत राहू. आणि प्रवासाला सुरुवात झाली. ऑटोचा प्रवास असल्यामुळे मास्क होता, धुळीपासून संरक्षण. पण खूप ट्रॅफिक होतं. म्हणजे घरातून बाहेर पडल्यावरच प्रचंड ट्रॅफिकमध्ये 10 मिनटं गेली आणि मग फायनली सुरुवात झाली. इंस्टाग्राम स्टोरीसाठी केलेले रिक्षातले उद्योग. चर्चगेटसाठी फास्ट ट्रेन पकडली होती. आणि ट्रेनमधले कानातले, माझं विशेष प्रेम आहे याच्यावर. तर हे चर्चगेट स्टेशन आहे आणि मी पोहोचले आता चर्चगेट स्टेशनला. अजून आमचे काही काही लोक येणार आहेत आणि त्यामुळे थोडा वेळ जाणार आहे. तर इथे वाट बघत बसायचं आहे आणि मग इथून आम्ही 2:45च्या प्रयोगाला जाणार. फायनली टॅक्सी मिळाली आम्हाला आणि आम्ही यशवंतरावला चाललो. तर भेटू यशवंतरावला. यशवंतराव चव्हाण हे नाटकाचं थिएटर आहे आणि तिथे हे जुनं थिएटर आहे खरं तर. आणि खूप वर्ष तिथे नाटकं होतात. हां, म्हणजे सिरियसली माझं पण पहिलं नाटक जे होतं त्याचा आम्ही कॉफी केक शो तिकडे केला होता. माझं पण पहिलं नाटक कुठलं एकांकिका, कुठली INT मधली गमभन. तर तिथे आता जाऊ आणि तिथे प्रयोग आहे. नाटकाला थोडा वेळ होता त्याच्यामुळे टपरीवरचा चहा. चहा घेणं हे एक वेगळं सुख असतं आणि चहाबरोबरच्या गप्पा हे तर त्याच्यावर चेरी ऑन द टॉपसारखं असतं. त्यामुळे नाटकाला सुरुवात होणारच होती, पण त्याआधी आमच्या दिवसाला तर सुरुवात झालीच होती.
खूप गप्पा. तर हे यशवंतराव चव्हाण सेंटर, इथे खूप ॲक्टिव्हिटीज होतात, नाटकाचे प्रयोग होतात. खूप छान असं थिएटर आहे. आणि हा जो दिवा आहे ही याची ओळख आहे. फारच सुंदर आणि वेल मेंटेन्ड असं हे थिएटर आहे. थिएटरच्या बाहेर सुद्धा अशी इन्स्टॉलेशन्स होती वेगवेगळ्या आर्टवर्कची. आणि ह्यात आता मी नाटकाचे शॉर्ट्स नाही टाकलेत कारण त्याची परमिशन नव्हती, त्यामुळे नाटक झाल्यानंतर भेटूया. तर नाटक बघून आम्ही निघालोय. फारच चांगला विषय आहे. मला मुळातच उर्मिलेबद्दल खूप प्रेम आहे, कारण लक्ष्मण वनवासात गेल्यानंतर त्या बिचारींनी 14 वर्ष कशी काढली असतील असं सतत मला वाटत राहतं. तर एक छान एक्सपिरियन्स होता. आता आम्ही चाललोय शॉपिंगला, आणि म्हणजे मेन जिकडे शॉपिंगचे स्टॉल्स आहेत तिथे आय होप काहीतरी चांगलं मिळेल आणि खूप शॉपिंग करता येईल. बघूया काही मिळतंय का. फेस्टिवलची सुरुवात झाली आणि त्या फुटपाथला अशी खूप सारी पेंटिंग्ज होती, खूपच गोड अशी. खूप छान आर्टवर्क होती. आणि हे माऊ बसलं होतं इकडे. बाय. Yes, sir. Kale kale. घुंगरूवाले छान आहे.
हा मधुबनी पेंटिंग्सचा स्टॉल होता. काही पेंटिंग्स कागदावर काढली होती, ती फ्रेम करायची आणि वॉलपीस म्हणून लावायची. इथे दिसतंय की माझी एक इयरिंग पडलेली आहे आणि जे मला कळलंच नव्हतं. नो जुडा पिन्स. हाय, तर फायनली पोहोचलोय काळागुणाला आणि पोहोचल्यावर शॉपिंग पण केलं आणि माझं कानातलं पण हरवलंय आणि मला खूप वाईट वाटतंय कारण माझं खूप फेवरेट असं ते चांदीचं कानातलं होतं जे गेलंय, म्हणजे ते पडलं आणि मला कळलंच नाही आहे. आय होप मला मिळेल, पण आय डाऊट की ते नाही मिळणार. सो आता बघू, जड मनाने आता पुढचं शॉपिंग करूया. दुपारच्या चहानंतर काहीच खाल्लं नव्हतं, त्यामुळे भूक तर लागलीच होती. पाणीपुरी दिसल्यावर कोणाला आवडणार? पाणीपुरी आणि आलू चाट. आलू चाट. अशा प्रकारची घोड्यांची इन्स्टॉलेशन्स होती. वेगवेगळ्या प्रकारची इन्स्टॉलेशन्स आहेत जी पुढे तुम्हाला दिसतीलच, आवडतील तुम्हाला सुद्धा. छान आहे. शाखामधला वो व्हाईट वाला. Yeah, just a moment. She'll only tell you whether she's comfortable or not. त्या विचारतात.
ओढणीला मॅचिंग आहे. थांब 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 थांब. अशा रीतीने दमून तर अशा रीतीने आजचा दिवस इथे संपला आहे. म्हणजे घरी जायचं आहे अजून. आत्ता आम्ही स्टेडियम रेस्टॉरंटला आहोत. इथून जुनं रेस्टॉरंट आहे चर्चगेटचं. इथे चहा खूप छान मिळतो आणि आय थिंक ऑमलेट चांगलं मिळतं. ऑमलेट वगैरे चांगलं मिळतं. पण मी चहा घेणार आहे. ही बांगडी पण एक घेतली आहे. शॉपिंग तर झालं आहे पण माझं कानातलं गेलं त्याच्यामुळे मला खूप वाईट वाटतं. त्याचं खूप फेवरेट कानातलं होतं ते चांदीचं. पण ते आम्ही 2दा शोधलं पण ते मिळालंच नाही. सो ते याच्याकडे असेल तिथे सुखी राहो. तर आजचा दिवस इथे संपवते. पुन्हा भेटत राहूया. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. बाय.